नमस्कार, मी सचिन सुधाकर मद्रेवार. आमचे संदीप नावाने ड्रायफ्रूटचं होलसेल शॉप आहे. आमच्या परिवारातर्फे गुलाबराव पाटील यांच्या जी न्यूज चॅनलला हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी प्राध्यापक महेश मानके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज डिग्री लातूर. आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत भातांगळी या गावामध्ये 7 दिवसाचे शिबिर आयोजित केले आहे. तर या 7 दिवसाच्या शिबिरमध्ये दिनांक 23 जानेवारी 2025 ते 5 फेब्रुवारी 2025 या 7 दिवसामध्ये भातांगळी गावामध्ये आम्ही विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. तर या विविध उपक्रमामध्ये आम्ही स्वच्छता अभियान, वेगवेगळे असे उपक्रम जसं की बालविवाह निर्मूलनाचं पथनाट्य असेल, वृक्षारोपण असेल, रस्ता सुरक्षा जनजागृती असेल, मतदान जनजागृती असेल किंवा डिजिटल लिटरसीची जनजागृती असेल, असे विविध उपक्रम या मौजे भातांगळी या गावामध्ये आम्ही राबवणार आहोत. तर यासाठी आम्हाला गावचे सरपंच श्री परमेश्वर पाटील हे आमच्यासोबत आहेत. तसेच गावचे उपसरपंच मारुती शिंदे व ग्रामसेवक श्री दत्तात्रय हट्टे साहेब हे पण आमच्यासोबत आहेत. तर हे अभियान आम्ही सर्वजण मिळून पूर्ण करणार आहोत. धन्यवाद. नॅशनल सर्व्हिस स्कीम यांच्या अंतर्गत आम्ही चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेजमधून भातांगळी या ठिकाणी एक समाजकार्य करण्यासाठी वगैरे आलो आहे. तर काल आपल्या माननीय अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते एक इनॉग्रेशन झालं या कार्यक्रमाचं. तर त्या ठिकाणी आम्ही काही ग्रामस्थांची वगैरे बोलणी केली, पाहणी केली की या गावात म्हणजे गोष्टी असतात कशा पद्धतीत अडचणी वगैरे या एका पद्धतीत पाहायला गेलं तर आम्ही त्यांचा एक हे घेतला, पॉईंट ऑफ व्ह्यू घेतला. आणि आज आम्ही इथं आहोत. तर आज कार्यक्रमाचा सेकंड डे आहे आणि या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन येथे स्वच्छता घेतली. या ठिकाणी झाडांना आळे केले, पाणी दिले, सोबत त्यांची काही पाहणीकारी वगैरे करून एक व्यवस्थितपणे आजचा कार्यक्रम आम्ही करत आहोत. माझं नाव नंदिनी भेंडेकर. मी चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज लातूरतर्फे नॅशनल सर्व्हिस स्कीम अंतर्गत भातांगळी येथे सरांनी आम्हाला घेऊन आलेले आहेत, मानके सर. तर अनुभव सांगायचं झालं तर खूप छान वाटलं या गावामध्ये येऊन. खूप सुंदर असं गाव आहे. आणि आज आम्ही काल अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं वगैरे. आणि अनुभव सांगायचं झालं तर एवढं सुंदर गाव आणि पाहण्यासाठी खूप छान वाटलं. इथे आल्यानंतर आम्ही श्रमदान केलं, स्वच्छतेबद्दल आम्ही खूप काही जाणून घेतलं, स्वतः आम्ही कंट्रीब्यूट केलं या कार्यक्रमामध्ये. आणि आज इथे प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिलं. असं नॉर्मली गावामध्ये पाहिलं तर आरोग्य केंद्र साधं इमारतसुद्धा पाहायला भेटत नाही, परंतु या ठिकाणी खूप सारी सोयीसुविधा आहेत. खूप मोठे अधिकारी आहेत. टॅली वगैरे करताना पाहिलं. इथे फार्मसीचं पण एक सेपरेट सेक्टर आहे, डिस्ट्रीब्युटर आहेत, ते मेडिसिन वगैरे प्रोव्हाइड इथले इथं जवळपास म्हणजे सर्व सुविधा आहेत. आम्ही स्वच्छतेसाठी खूप काय करतोय. ट्री प्लांटेशनसाठी आता आळी वगैरे घातले. तर यावरून पर्यावरणासाठी योगदान कसं करायचं, की त्याचा काय पॉझिटिव्ह इफेक्ट समाजावर पडला पाहिजे, याबद्दल पण खूप काही आम्हाला शिकायला भेटलं. अजूनही आम्ही खूप काही शिकू राहिलेल्या काही 4-5 दिवसांमध्ये. आणि आम्हाला खूप मोठा एक सेल्फ इम्प्रूव्हमेंट किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल जे काही गरजेच्या आहेत गोष्टी, त्या आम्हाला सरांकडून वेळोवेळी मार्गदर्शन होईल. आणि एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा यूथ, आम्ही इंडियासाठी एक न्यू जनरेशन आहेत आणि आम्ही इंडियासाठी आमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकू, हे खूप छान प्रकारे चांगल्या गोष्टी आम्हाला या योजनेअंतर्गत आमच्या इम्प्लिमेंटेशन होतील.